मला प्रात्यक्षिक दाखवली जातील। शिवरायांनी जेव्हा सगळे मावळे तयार केले आणि जेव्हा गड काबीज केले आणि मोगलांची लढा दिला, तेव्हा त्यांच्यावर विजय मिळवताना त्यांनी जी काय अंग मेहनत करून घेतलेली आपल्या मावळ्यांकडून त्यांना जे काय प्रात्यक्षिक दिलेलं आहे, सैनिकी शिक्षण असतं आणि मग त्यांना त्यात गनिम आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। ह्या सगळ्या गोष्टींचं हा तरुण मुलगा आहे बघा, दुर्वेश। येस, हा दुर्वेश आहे बघा। ह्याने ह्या मुलांकडून सगळ्याकडून करून घेतलेलं आहे आणि मग कालांतराने पुढचा एपिसोड असेल शिवकथा। 2 मिनिटांसाठी सांगतो। ओके, मी याला 22 वर्षाचा म्हणत होतो, पण हा 16 वर्षाचा आहे। तर ह्याने 3-4 वर्षापूर्वीच ह्याने ही कला शिकलेली आहे आणि ह्याला त्याचं सर्टिफिकेट पण मिळालं आहे। आणि अवघ्या 16 वर्षांनी 11वीत कॉलेजला जातो, तरी पण हा ह्याच्या मुलांबरोबर आलेला है। तो इनका भव्य स्वागत कीजिए। 11 साल 16 साल का बच्चा है, बच्चा तो नहीं कर सकते, उनको पूरा कला मालूम है और वो अपने टीम के साथ आया हुआ है। दुर्वेश। धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपले देशद्रोही जितके कुत्ते, मारो निघालावे परिते, देवदास पावती फत्ते, विदर्ती संशयो नाही, देव मस्तकी धरावा, अवगाहळ कल्लोळ करावा, मुलक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, वंदे। ओम नमः पार्वती पते, हर 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 हर। अभी हम लोगों ने ऐसे सुना होगा कि शिवाजी महाराज के जो मावळे रहते हैं उनमें इतनी ताकत आती है। तो ये ताकद कैसे आती है, ही ताकद कशी येते? तो वेगवेगळ्या व्यायाम प्रकारातून येते। आपल्याला काही साधित व्यायाम प्रकार माहिती है, जिममध्ये कोण जाने असेल, कोई जिम में अगर जाते हुए रहेंगे तो हमें बेसिक्स ऐसे कोई सिटअप्स पता है, पुशअप्स पता है, पर हमारे भारतीय संस्कृति में बहुत अलग अलग प्रकार के, ऋग्वेद का जो यजुर्वेद का जो उपवेद है, धनुर्वेद, उसमें अलग अलग प्रकार के व्यायामों के प्रकार दिखाए गए। वही अभी व्यायाम हम लोग इधर करके दिखाए। ठीक है। इसमें हमारे पूर्ण शरीर का व्यायाम होता है। शरीर को एक प्रकार से लवचिकता इससे प्राप्त होती है। दंड में, बाहू में हमारे ताकत आती है। आपण आता चंद्रनमस्कार पाहणार आहोत। जसं सूर्यनमस्कार, भूमी नमस्कार आपण पाहिला त्याप्रमाणे हा चंद्रनमस्कार आहे।
सज्ज. पार्श्वदंड. याच्या पहिला जो आपण वृश्चिक दंड बघितला, भिंती जशी नांदी मारतो त्याप्रमाणे तो नांदी मारायचा दंड आहे. हा पार्श्वदंड. आता हनुमान दंड होईल. हनुमंतासारखं बळ येण्यासाठी हा दंड वापरला जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये, पायामध्ये, मांड्यांमध्ये खूप ताकद येते. शिवदंड. जसा सिंह आपल्या शिकारावर झडप घालतो त्याप्रमाणे हा दंड आहे. पलट दंड. चक्रदंड. यात आपला पाय चक्राप्रमाणे फिरवायचा असतो. चक्रदंड द्वितीय अभ्यास.
संग्रात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे आई अंबे जगदंबे तारी संग्रात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी लेखसनाची अखेरची तू आज आज मावली समजाना मुक्त कराया निर्दाळून खळगे ग अंबाबाई निर्दाळून खळगे ग अंबाबाई निर्दाळून खळगे मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा त्या बुडवाया आणि दुर्वाया सात हाती बळदे त्या बुडवाया सात हाती बळदे अंबाबाई संगरी चौक रंगला रगाता सुदाचा तुझ्या समोरी बोकड कापो 32 दाताचा युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा तुझ्या समोरी बोकड कापू 32 दाताचा भाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे अंबाबाई भाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे अंबाबाई निर्दाळून खळगे 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 अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला आणि अंबाबाई गोंधळाला आणि अंबाबाई गोंधळाला तुळजाबाई गोंधळाला आणि कारूबाई गोंधळाला सप्त शृंगवासिनी तुझा गोंधळ
नमस्कार, मैं दुर्वेश विलास काटे 11th में हूँ। रुइया महाविद्यालय जो है हमारा माटुंगा में, उधर सीखता हूँ। ठीक है, हमारे बाकी के जो ग्रुप के मेंबर्स हैं उनका भी एक बार परिचय। मेरा नाम अवनीश तुषार काटे. मी आत्ता 7वीमध्ये आहे. माझं वय 13 वर्ष. नमस्कार, माझं नाव नैतिक सूर्यकांत पाटील. मी आता 8वीत आहे. वय 14 वर्ष. सह्याद्री विद्या मंदिर. नमस्कार, मैं हिंदवी प्रमोद कटे, मैं 10वीं में हूँ और मैं सव्यसाची गुरुकुल में सीखती हूँ. अभी 10th में है, एग्ज़ाम अभी हुई हाल ही में, और वो सब संभाल के इसने इसकी भी प्रैक्टिस की है और उसी साथ साथ 10th की एग्ज़ाम भी दिया अभी हिंदवी काटे. और एक बता दीजिए, हम लोग अभी सब लोग स्कूल में सीखते हैं, बराबर है. तो इसने ऐसा संकल्प लिखा है, बाबा ये जो मैकॉले शिक्षा पद्धति है हमारी, जो मैकॉले मतलब ब्रिटिश लोग जब आए और उन्होंने ये स्कूल वगैरह का ये हमारे लिए डाला, बीज बोया, उससे पहले हमारे इधर गुरुकुल व्यवस्था थी. तो इसने ऐसे बोला कि मैकॉले पद्धति को मैं सीखूंगी नहीं, और अभी वो गुरुकुल में सीख रही है कोल्हापुर में. मतलब माँ पिताजी तो हमारे एक साल मतलब 5-10 मिनट के लिए गायब हो जाए, हमसे दूर हो जाए तो बहुत तकलीफ होती. अभी 2 साल इसको हो गया और 6 साल पूरा अभ्यासक्रम इसका ही, पूरा दिन भर इसका अभ्यासक्रम करने के लिए गुरुकुल में शिकली. या लाठी, ही लाठी जी असते ती आपण जी चालवते कानापर्यंत पाहिजे. ये लाठी जो रहती है वो हमारे कान तक रहनी चाहिए. लाठी तो हमें पता है, साधारण हमारे इधर अगर कुछ भी शस्त्र घर में नहीं रख सकते तो एक शस्त्र मात्र रख सकते, वो मतलब दंड. ये दंड है. ये दंड को इधर अगर डायरेक्ट मारे तो इतना जोर से लगेगा नहीं. फिर इसके ऊपर अगर हमने एक औलाद का आयरन का अगर एक नुकीला हिस्सा रख दिया, एक टोकेरी वस्तू आपण ठेवली, त्याला भाला म्हणून असं म्हटलं जातं. हे भाले जे असतात ते 3 प्रकारचे भाले असतात, 3 तरह के भाले रहते हैं. एक मतलब पदकुंत. पदकुंत मतलब क्या, जो चलने वाले जो आदमी रहती है उसे चलाने वाले को पदकुंत के भाले कहते हैं. अलग रहता है अश्वकुंत. अश्वकुंत मतलब अश्व मतलब घोड़ा, घोड़े के ऊपर से जो चलाए जाते हैं वो अश्वकुंत. और सबसे बड़ा लंबा जो रहता है पूरा लोहे का रहता है वो गजकुंत रहता है. गजकुंत मतलब क्या, उसकी हाइट भी बड़ी रहती है. अगर हाथी से हम लोग मारेंगे तो हाइट भी ज़्यादा रहेगी, तो उसलिए गजकुंत. ऐसे 3 प्रकार के कुंत मतलब भाला रहते हैं. कुंत ये संस्कृत वर्ड है. फिर ये परशु. परशुराम पता है सबको? हाँ, तो परशुराम जी का जो शस्त्र है वो ये परशु. ये तलवार है हमारी, या फिर शमशेर इसको बोला जाता है. अलग अलग प्रकार की तलवार रहती है. एक तलवार की अगर एक विशेषता अगर बताई जाए, जो हमारे मराठी थे, जो इधर हमारे मराठी थे, उनकी हाइट बहुत कम थी. और उधर पर्शियन जो भी आक्रामक आए हमारे ईरान से, वापिस जो भी ऊपर से आक्रामक आए, उनकी हाइट बहुत बड़ी थी. ऐसे बड़े बड़े आदमी थे और हमारे मराठी बहुत छोटे उनके सामने. ऐसे ही चूहे बोलते थे, मतलब बहुत छोटे थे, बहुत ही छोटे थे. तो मी काय करें, हमारे जे लोक थे, आपले जे लोक होती, त्यांना जी मारायला जायची तेवढं ते लोक आपल्याला कापून टाकायचे. मग त्यावेळेला मराठ्यांनी 2 शस्त्रांचं काय केलं की एक नवीन 2 शस्त्र शोधून काढली. त्यातलं एक शस्त्र म्हणजे मराठा धोप. शिवाजी महाराजांचे जे डाव्या हातात बघितलं ते धोप असते नाही, सरळ तलवार असतात. ही तलवार ती वक्र तलवार आहे, चंद्राकृती आहे, जी शिवाजी महाराजांची आवडती आहे. शिवाजी महाराजांनी बनवली मराठा धोप. डायरेक्ट सरळ असायची, कमरेपर्यंत उंची असायची त्याची, म्हणजे लांबच्या लांब धोप. जवळ यायच्या अगोदर म्हणजे आता त्यांची उंची नाही, आपला जेही शस्त्र आहेत त्यांच्यापर्यंत लवकर पोचायचं. ये ढाल वेगवेगळ्या प्रकारचे ढाल अलग अलग इससे बनाई जाती है. ही आता पोलादाची ढाल है. दूसरी ढाल गेंडा जो असतो, गेंडा राइनोसॉर, उसके चमड़े से बनाई जाती है. फिर हाथी के चमड़े से बनाई जाती है. जो भैंस रहती है उसके चमड़े से भी ढाल बनाई जाती है. और यह पट्टा, जो 2 शस्त्र मैंने बोला, एक मतलब जो था मराठी धोप और दूसरा था ये पट्टा. पट्टा आप लोगों ने अभी देखा होगा कि बहुत लोग बोलते हैं ऐसे हिलता डुलते, पर जो रियल वाला जो पट्टा था ये भी रियल है, पर रियल वाला जो पट्टा था वैसे हिलता नहीं था. जो आपला खरा जो पट्टा आहे तो तलवारीसारखा पूर्ण कडक असायचा. पूर्ण कडक, 2 बाजूने दुधारी असतं, म्हणजे इथूनही धार आणि इथूनही धार. आणि मग तो पूर्ण पट्टा तसा कडक, आणि फक्त त्याची जीभ जी असते म्हणजे एवढा भाग, तो भाग फक्त लवचिक असायचा. हा पट्टा मराठ्याचं शस्त्र आहे. आता आपण ऐकतो दांडपट्टा म्हणजे काय, तर दांडपट्टा नाव खूप असतं. अरे दांडपट्टा चालवलं, मग दांडपट्टा म्हणजे काय, तर मी एक प्रकार करून दाखवला. एकाचा तुझा दंड आणि दुसरा होता पट्टा. पण दंड आणि पट्टा जेव्हा एकत्र चालवतो तो होतो तो दंडपट्टा म्हणजे दांडपट्टा. ठीक आहे.
अशी वेगवेगळी शस्त्र असतात, शस्त्रांविषयीच्या काही आख्यायिका असतात, त्याबद्दल मी ते सांगायचं मला आवडेल. तर सर्वात पहिला आपण ऐकतो विश्वास नांगरे पाटील, माहिती आहेत? येस, विश्वास नांगरे पाटील सर्वांनी ज्ञात आहेत. हो, तर त्यांचं एक वाक्य खूपमध्ये असं इंस्टाग्राम सोशल वगैरे खूपच असं पसरले. त्यांचं होतं येसाची कंक इतके इतके किलोची तलवार वापरतात, 65 किलोची तलवार हे वापरतात. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, 65 किलो वजन कोणाचं असेल? ते 65 ते 50च्या मध्ये हात वरती करा. 65, 65, 50 खरं काय एवढं हे नाही. ठीक आहे, आता इकडे आता ज्यांचा आपण एक विचार करूया, 65 म्हणजे या एवढं माणसाचं वजन झालं, एवढ्या माणसाला अंगावरती घेऊन एवढं युद्ध करणं शक्य आहे का हो? मुळातच नाही. बाजी प्रभूंनी जी घोडकिंड आपली जी लढवली ती किती तास? 3 प्रहर लढवली. अरे 3 प्रहर म्हणजे काय? 3 प्रहर म्हणजे 3 तास नाही. 3 प्रहर, एक प्रहर हा 3 तासाचा असतो. मग 3 तास म्हणजे 3 किती होतात? 9 तास. 9 तास 65 किलोच्या माणसासारखं एवढं वजन घेऊन युद्ध करणं शक्य आहे का? नाही. लॉजिकली केलं तर नाही. मग असं आहे का की अशी बाबा प्रकारची शस्त्रच नव्हती? तर नाही, शस्त्र होती. मग ती कशासाठी होती? तुम्ही मला बाबा ही बघा, ही तलवारी 65 किलोची. ती तशा प्रकारची तलवारी या मानाची तलवारी होती. म्हणजे समजा काहीतरी मी कर्तबगारपणा केला, कोणतरी युद्ध जिंकलं तर ती मला तलवार भेट म्हणून दिली जायची. ठीक आहे. आणि अजून एका प्रकारची असायची, म्हणजे देवाच्या वेळेला आपण पूजेसाठी ठेवायचो. बकरा, म्हैस वगैरे कापलं जरा जड जास्त तलवार लागायचं, तर ते देवीला जेव्हा आपण काही नवस द्यायचं तेव्हा तर त्या प्रकारे तलवारी वापरली जायची. आता पण पुढच्या भागाकडे वळू. इतर शस्त्रांची माहिती काय केलं आम्ही जे केलं ते मर्दानी कला, जी शिवाजी महाराजांच्या काळापासून जी कला चालू होत आलेली आहे. शिवाजी महाराजांची पहिलेही वापरली, पण मुळात हे अशा प्रकारची शस्त्र तर होती, पण त्यांची चालवण्याचा प्रकार तर तो शिवाजी महाराजांचा जरा वेगळा होता. कारण की त्यांचं मुळातच त्यांनी कधी उघड्या मैदानावरती जास्त युद्ध खेळली नव्हती, कमी संख्या होती त्यांच्याकडे. तर मग तो जो प्रकार ज्या या शस्त्रांनी ती म्हणजे ही सगळी शस्त्र भारत जेव्हा पूर्ण जे मुघलांच्या याच्याने झालेला पूर्ण ग्रासित होता, आणि तेव्हा एक आता पूर्ण भारतामध्ये कोणीच असं नव्हतं मी उठेल आणि मी यांच्याविरुद्ध उठाव करेन असं कोणीही नव्हतं. मग तेव्हा या सह्याद्रीच्या खुशीमध्ये असा एक मुलगा जन्माला आला. मग त्याला अशी इच्छा झाली, अरे बाबा एवढं सगळं आपण मुलांनी जगतोय, आपल्याला काय आपलं स्वाभिमान आहे की? शिवाजी महाराजांचं पहिलंच बघायला गेला तर त्यांचे जे बाबा होते शहाजीराजे, त्यांच्याकडे मुळात सरदारकी होती, सुभेदार होते. त्यांना काय करायचं होतं शिवाजी महाराजांना? कोणासाठी केलं ते सर्व? आपल्यासाठी केलं. तर त्या शिवाजी महाराजांची मी एक गोष्ट सांगतो. आता शिवाजी महाराजांनी लहानपणापासून म्हणजे 16व्या वर्षात माझं जे वय होतं, आता मग कोणा वाटलं कारण 16 वर्षाचा मुलगा एवढं काम करतो बाबा, हे केलं ऑर्गनाईज केलं. मी ते एक छोटा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. शिवाजी महाराजांनी पूर्ण स्वराज्य ऑर्गनाईज केलं. 16व्या वर्षी पहिले शपथ घेतलेली. ठीक आहे. तर या शिवाजी महाराजांची जी पूर्ण जे बालपणापासून सुरू होतं म्हणजे शिवाजी महाराजांचं जे सुरू होतं लहानपणापासून, त्यांनी अफजलखानाची बोटं छाटली असू दे, परत शाहिस्तेखानाची बोटं छाटली असू दे, अफजलखानाच्या बोटा बाहेर काढलेला असू दे, या सर्वांमुळे शिवाजी महाराजांचं नाव तंजावर ते पेशावर, सिंधू नदीच्या ऐल्या तीरापासून ते गंगा पहिल्या तीरापासून तसं वेगवेगळ्या ठिकाणी गाजत. आणि त्यामुळेच घडलेली एक छोटीशी गोष्ट म्हणजे ही अशी, एक लहान मुलगा असतो, साधा असा 11-12 वर्षाचा मुलगा असेल तो जेवायला बसलेला असतो आणि त्याला असं समजतं अरे आपल्या जेवणात तर मीठ कमी आहे. तुझ्या वहिनीला हाक मारतो, वहिनी मला मीठ दे का? आऊन ऐकू येते पडते का? वहिनी मला मीठ दे का? वहिनी म्हणजे त्याला अरे तुझी मीठ कमवायची अवकाश नाही, तुझ्याकडे मीठ मागतोस, जा नीट चालू पड तू. त्याला तो राग बोलतो अरे वहिनीने आपलं हे केलं तर काय करायचं? त्याला तो राग तो डायरेक्ट निघतो इथून. आता बोलायचं काय निघालो घरातून, कामधंदा झाले पाहिजे, पोटासाठी काहीतरी पाहिजे. मग काय करायचं? त्याच्या घरातले जे पण असतात, काका असतील, वडील असतील, भाऊ असतील, ते सर्व जे लोक असतात ना ते गायकीचं काम करायचे. म्हणजे काय, ते वेगवेगळे सरदार वगैरे असतील त्यांच्यावरती, राजे असायचे त्यांच्यावरती गाणं बनवायचे, गीतं बनवायचे आणि ते गाऊ टाकून त्यांना काहीतरी पैसे मिळायचे, त्यामध्ये मानधन द्यायचे, मोबदला द्यायचे. त्या मुलाकडे पण अशी कला असते. तर ती कला सादर करायला तो औरंगजेबाकडे जातो. तेव्हाचा जो मोठा सरदार तो औरंगजेबाकडे जातो आणि औरंगजेबाला जाताना असं ते पूर्ण भरलेलं असतो, पूर्ण त्याच्या राजवाडा भरलेला असतो औरंगजेबाचा. आणि तेव्हाच औरंगजेब एक ऐलान करतो, तुम्ही सर्व लोक माझी स्तुती खूप करता, पण कोणी माझी निंदा करू शकेल का? पूर्ण दरबारात शांतता येते. कोणाला समजत नाही, सर्वांना माहिती असते अरे औरंगजेब आत्ता म्हणतोय, तर आपण जर याची निंदा केली तर काय करेल? आपल्याला मारून टाकेल. मग त्याला तेच समजतं, सर्व दरबार जो शांत असतो, पण एक जो लहान जो मुलगा असतो तो हात वरती येतो, बाबा मी करेल. आणि तोच जो मुलगा जो घरातून पळून आलेला असतो ना, तो हा मुलगा असतो. तो मुलगा म्हणतो बाबा मी तुमची निंदा करेल, पण तुम्ही मला मृत्यूदंडाची शिक्षा देणार नाही, हा पहिला मला वचन द्या.
ठीक आहे औरंगजेब असं बोलतो की नाही तुम्ही मी नाही देऊ शकत, पण तरी पण त्याला ऐकायचं असतं बाबा काय करतात काय निंदा आपल्यामध्ये. बोलतो ठीक आहे बाबा करायला सुरू कर. तू घाबरत घाबरत सुरू करतो. त्यामुळे तू तुला खूप शिव्या घालतो, तू तुझ्या बापाला मारलंस, भावाला मारलं, असं केलं. तू खूप मूर्ख आहे आणि असं बोलता बोलता शिव्या देतच असतो. तेवढ्यात औरंगजेबाच्या महाराज तलवार निघाली त्याच्या गळ्यावरती येते. आता तो मुलगा उडवणार. इतक्यात त्याचे जे बाकीचे जे लोक जमलेले असतात ते बोलतात बाबा तुम्ही याला वचन दिलेलं आहे तुम्ही राजा आहे, तुम्ही वचनाचं पालन केलं पाहिजे, म्हणून मी तिथे थांबतो. आता त्या मुलाला माहिती असतं आत्ता हा थांबलेलं आहे, पण हा औरंगजेब आहे, कपटी आहे, आपल्याला आत्ता नाही मारणार पण आपल्याला नंतर जाऊन मारेल. मग तू काय करणार? आता आपल्या इथून निघावं लागणार. आता जायचं कुठे? कमवायचं तर आहे, एक राजा संपला, दुसरा कोणतरी राजा शोधायला पाहिजे. पण असा राजा यावेळेला शोधला पाहिजे ज्याच्यामध्ये काहीतरी गुण आहे आणि त्या गुणाच्या याच्यावरती आपण त्याची खोटी नाटी नाही तर खरोखरची जी आहे स्थिती करू शकतो. मग असा राजा शोधाच्या राजामध्ये तो शोधत राहतो. मग असा राजा त्याला कुठे मिळतो? हा जो राजा आहे त्याला भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, कोकणामध्ये रायगड किल्ल्यावरती मिळतो. आणि त्या राजाचं नाव काय माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज. ह्या महाराजांना शोधत शोधत तो कुठे येतो? रायगडावरती येतो. रायगडावरती कोण कोण गेलेले? हातवरती करा जरा. ठीक आहे, एवढे लोक गेले. रायगडावरती एक रायरेश्वराचं मंदिर आहे माहिती आहे? ते या रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे जाऊन कसं जात असतो त्याला असं समजतं की शिवाजी महाराज जे आहेत ते दररोज रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे येतात. मग तिथे जाऊन बसतो. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. मग एक वेळा काय होतं की तिकडून एक साधू, एक पुरुष असतात, पूर्ण पांढरं वस्त्र घातलेले असं, पूर्ण धोती वगैरे गुंडाळलेले एक माणसं असतात अशी काही अशी. तर ते येत असतात रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे. ते जातात, पाय पडून बाहेर येतात. त्या मुलाला म्हणतात त्या मुलगा इथे बसलेले आहे. त्याला विचारतात अरे उठ इथे, तुम्ही बघतोय 4-5 दिवसापासून इथे येतो, तू इथे का बसलेले आहेस रे? बोलते तुमचे जे राजे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती मी काही कविता बनवलेल्या आहेत, त्या मला फक्त त्यांना ऐकवून सांगायचे. ते फक्त मला तुम्ही सांगा की कशी भेटू शकतात? तर ते जे साधू असतात ते म्हणतात ते खूपच मोठे राजे, तुला अशी तसे भेटणार नाही, तू काय जे बनवलेलं असेल ते बाबा मला ऐकवून दाखव. मग मी विचार करेन ते मला आवडलं, मी खास आहे त्यांच्या, जर मला आवडलं तर मी काय करेन त्यांच्याकडे तुमची एक देईल बाबा ह्याने असं ते बनवलं, ऐकून घ्या. तो मुलगा म्हणतो हो नाही करत तो मुलगा आपल्या जे हे असतं त्याला सुरू करतो. आणि त्याचे शब्द जे असतात, गीत असतं ते असं असतं इंद्रजबी जंब पर गाढ वसु अंब पर रावण संतंब पर रघुकुल राजे पौनमाही राम पर भवनमाही बाम तेज तमाशे पर शेर शिवराजे शेर शिवराजे. तर असे शब्द जे असतात ते त्या मुलाचे असतात. तो एकदा बोलतो, दुसऱ्यांदा बोलतो, तिसऱ्यांदा बोलतो. पण त्या जो साधू असतो त्याने तब्बल 16 वेळा त्याला म्हणायला सांगितलं. आता काय करणार नाही, तो साधू जो असतो हसायला लागतो. तो मुलाला येतो राग. तो मुलगा बोलतो एकतर मी एवढ्या वेळा बोलून दाखवली त्यावर हसतोयस तू. त्याला खूपच राग येतो. तो आता त्याला ढकलून जाणारच असतो. तेव्हा ते साधू बोलतो थांब बाबा त्याला क्षमा कर आम्हाला, एक काम कर तू उद्याचा दरबार जो भरणार त्या दरबारामध्ये ये. तो मुलगा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दरबारात जातो आणि बघतो तर काय की साधू जे पहिल्या दिवशी भेटले असतात दुसऱ्या तिसरं कोणी नसून ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज असतात. त्या मुलाला इतका आनंद होतो त्याला रडायला येतं. शिवाजी महाराज आपल्या गादीवरून उठतात, त्याला आलिंगन देतात आणि त्याला ते कविभूषण म्हणून ती पदवी देतात. त्या मुलाचं नाव काय माहिती आहे? त्या मुलाचं कविभूषण तिवारी. उत्तर प्रदेशामध्ये एक आपल्याला माहिती आहे भुज माहिती आहे, भुजधाम माहिती आहे, कृष्णाचं आपण ऐकतो. तर भुजधामामधून आलेला हा मुलगा असतो. आता तुम्ही विचार करू शकता की शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व ते केवढं पसरलेलं होतं. आपण बघतो की शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या इकडचे मराठी लोकांचे, तर असं करणं ठीक आहे का? तर तुम्ही बघितलं जर त्या तिकडचा जो मुलगा आहे त्याला जर वाटू शकतो बाबा शिवाजी महाराज आपले आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी कविता बनवली पाहिजे, तर असंच का? काहीतरी त्यांच्याबद्दलही केले असेल ना. मग त्यांच्याबद्दल करणारे मग आपलेच फक्त शिवाजी महाराज नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण फक्त महाराष्ट्रापुरतं महाराज ठेवणे बरोबर नाही. तर ते शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत, फक्त कोकणाचे नाही आहेत, फक्त भारताचे नाही आहेत. शिवाजी महाराजांचं जे असतं ते पूर्ण जगासाठी. आणि मग ह्या ज्या कविता आहेत त्या शिवाजी महाराजांवरती बनवल्या अशा 350पेक्षा जास्त कविता ब्रुजभाषेमध्ये बनवली. आता ही ब्रुजभाषा म्हणजे काय? तुम्हाला हिंदी माहिती आहे, ठीक आहे, संस्कृत माहिती आहे. आता या हिंदी आणि संस्कृत या दोघांची ताळमेळ घातलेली भाषा म्हणजे ब्रुजभाषा. आणि त्यापैकी काही छंद मी हिंदवीला बोलून दाखवायला इथे आमंत्रित करतो. त्या नावावरनं या हिचं नाव आहे हिंदवी. एकदा जोरदार टाळ्या ह्या मावळ्यांसाठी ज्यांनी आपल्याला सगळे प्रात्यक्षिकं दाखवली. कविभूषण ज्यांचा त्यांनी उल्लेख केला, 1000 मैलाहून कानपूर जिल्ह्यातली स्तंपूर जिल्ह्याला गावातला तो, आणि त्याला जी शिवराय कीर्ती सापडली आणि ऐकायला जीतना चलता है भीषण बनत नाद बिहाद नगारन के नदी न तमत काय रण के रलत है ऐसा
ही कविता जेव्हा शिवाजी महाराज एखाद्या सैन्यावर जेव्हा आक्रमण करायला जायचे तेव्हा त्यांचं वर्णन ह्या कवितेत कविभूषणांनी केलेलं आहे. दिल्यानंतर लगेच ऐके शिवसर्जा आणि संकळ लुटली यो सुरती शहर पंकट करियते डंक पंकट करियते डंकट करियते संकट करियते सोच चकित चिचलिय विवच खल चल तत्त दैमन रट्ट दिसो रट्ट दिल्लीय सद्दत दिसी रतत दिल्लीय. ही कविता शिवाजी महाराजांवर सुरत लुटेच्या वेळेस कविभूषणांनी केलेली आहे. किमिले के ढोर बात साजन बाको कैद कियो मन मक्के आगी लाई है बड़ो भाई दारा बाको बकरी के महरी दियो मेरू नहीं माको जो सगो बाई लाई है खाई के कसमते मुरादी को मनाई लियो रीता उसाता ती किन्नी तई ठगाई है भूषणस कभी कहाय सुनो नवरंग जेबा ऐते काम की है तेनु पाच सही पाई है ऐते काम की है तेनु पाच सही पाई है. ही कविता कविभूषणांनी औरंगजेबाच्या जेव्हा दरबारात होता तेव्हा ही कविता त्यांनी म्हणलेली आणि तेव्हा त्यांनी औरंगजेबाची अशा प्रकारे निंदा केली. धन्यवाद. त्या नावावरनं या हिचं नाव आहे हिंदवी. एकदा जोरदार टाळ्या ह्या मावळ्यांसाठी ज्याने आपल्याला सगळे प्रात्यक्षिकं दाखवली. कविभूषण संपलेले आहेत. तिकडे काउंटर सुरू झालेले आहे. आपल्या रसग्रंथ कौतुक करत होतात. अगोदर आपल्या ज्या सगळ्या स्त्रिया इथं आपल्यासमोर छान छान नृत्य करून गेल्या, आदर्श स्त्रियांबद्दल सांगून गेल्या आणि आपण हे सगळं शांत चित्ताने ऐकत. उबेरा इटर्निया मराठी मंडळ आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. गणेशजी पाटील आहेत, चव्हाण आहेत, माझे शालेय मित्र हो. बिपिन नाईक हा माझा वर्गमित्र आहे. मी त्याच्याबरोबर पेन शेअर केलेलं आहे. आम्ही एका शाळेत शिकलेलो आहे, शिवाजी विद्यालय, आणि योगायोगाने त्याची माझी अशा अर्थाने आम्ही भेट झाली. मला खूप बरं वाटलं आपल्या सोसायटीत येऊन आणि आपल्यासमोर माझं निवेदन पाहताना किंवा करताना. धन्यवाद. आणि मंगेश सर तुमचं पण भरपूर कौतुक, कारण तुम्ही फक्त निवेदन केलं नाही पण सगळ्यांना एंगेज ठेवलं. आणि हेच एक आमच्या रिक्वायरमेंट होती की प्रोग्राम तर असणारच पण त्याच्याबरोबर तुमचा कसा, जसं मिठाने सांगितलं जेवण केलेलं असतं पण जेवणातलं मीठ तुम्ही होतं ते तुम्ही आलात. थँक्यू. आमच्या वतीने एक छोटीशी